नमस्कार. मकर संक्रांत हा सण पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा व आवडीचा सण आहे. यावर्षी 13 जानेवारीला भोगी, 14 जानेवारीला मकर संक्रांती आणि 15 जानेवारीला किंक्रांत म्हणजेच करीदिन आहे. चला तर या दिवसाचे अधिक महत्त्व माहिती जाणून घेऊया. पौष कृष्ण प्रतिपदा या दिवशी भोगी हा सण आहे. या दिवशी देवाची पूजा करून भोगीची म्हणजेच मिश्र भाजी, ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून भाकरी, खिचडी बनवण्याची पद्धत आहे. हा दिवस मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असतो. या दिवशी दारासमोर सुंदर रांगोळी काढतात. महिला हळदी कुंकू, भोगविडे म्हणजेच विड्याचे पाने आणि सुपारी सुतवून किंवा मोकळे विडे सवाष्णी एकमेकींना देतात. तर काही ठिकाणी भोगी देण्याची देखील प्रथा आहे. म्हणजे भोगीच्या दिवशी खास जेवण तयार केले जाते आणि सवाष्णींना जेवायला बोलवले जाते. काही ठिकाणी सर्व पदार्थांचा शिदा सवाष्णींच्या घरी दिला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात. भोगी अनेक ठिकाणी साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत असते. अगदी भोगीची भाजी करण्याची पद्धतही वेगवेगळी असते. लहानपणापासून ऐकलेले भोगीचे वाक्य म्हणजे न खाय भोगी तो सदा रोगी. असा हा भोगीचा सण म्हणजेच आनंद देणारा आणि घेणारा, जो नवीन वर्षाच्या सुरुवातीला जुन्या गोष्टींचा त्याग करून नवीन आणि सकारात्मक सुरुवात करण्याचे प्रतीक असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव शनीच्या स्वामित्वाखालील मकर राशीत प्रवेश करतात. म्हणजे सूर्यदेव आपल्या पुत्र शनीच्या घरात जातात. सूर्याचे मकर संक्रमण बालवकर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वारनाव व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त 30 आहेत. पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फल म्हणजे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. पर्व काळात द्यायचे दान म्हणजे नवे भांडे, गाईला चारा, अन्न, गूळ, तीळ, सोने, जमीन, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत. अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.